गेली 4 वर्षापूर्वी जगावर कोरोनाचं संकट आलं होतं। खरं तर ह्या जगामध्ये पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे आणि या पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे त्याचं निराकरण करण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि या विभागामध्ये आमची देखील जबाबदारी होती की पर्यावरणाचा समतोल लावण्यासाठी आपल्याला झाडं लावणं गरजेचं आहे आणि ती झाडं लावण्याचा उपक्रम आम्ही घेतला आहे। आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन आणि सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या विभागातील सर्व शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी एक विचार केला की या विभागात देखील आपण 1000 झाडं लावून त्या झाडांचं संगोपन करायचं आणि या विभागाला चांगलं ऑक्सिजन कसं मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे। प्रथमतः इथे आमदार महेंद्र थोरवे साहेबांच्या वतीने फाउंडेशनच्या वतीने आज या बीड ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज आपण इथे केलेला आहे। भाऊंच्या म्हणण्यानुसार 1000 झाडं आपण गाववाईज जसं जागा उपलब्ध होईल त्या उपलब्धतेनुसार आपण इथे झाडं लावणार आहोत। ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा एक महिनाभरापूर्वी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला। जी निसर्गाची हानी झालेली आहे ती पूर्णतः तर आपण भरून काढू शकत नाही, परंतु कुठेतरी तिच्या जवळपास जाण्याचा आपण वृक्षारोपणाच्या कार्यक्रमातून प्रयत्न करत आहोत। ग्रामस्थांना माझं एवढंच म्हणणं आहे की आत्ता जो उष्णतेचा पारा 45 अंशापर्यंत जातोय, जर तो कुठेतरी कमी जर करायचा असेल तर आपल्याला वृक्ष लावणं आणि त्याचं संगोपन जसं आपली मुलं असतात त्या पद्धतीने मुलांचं पूर्णतः जन्मापासून त्यांचं म्हणजे विवाह मरेपर्यंत त्यांचं जसं आपण संगोपन करतो त्या पद्धतीने झाडांचं जर संगोपन केलं तर मुख्यतः जी पाण्याची समस्या आहे ती सुटणार आहे। माननीय आमदार साहेब यांच्या फाउंडेशन आणि सेवा संस्थेच्या वतीने पुण्याच्या आम्ही वृक्षारोपण करतोय। हा बीड ग्रामपंचायतमध्ये 1000 झाडांचं हे वृक्षारोपण करत असताना मला इथं शिवसेना शाखा बीडचे आणि माझे शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून शाखेच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून हे वृक्षारोपण लावत असताना झाडं लावणं सोपं आहे। तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे का झाडं लावणं जेवढं सोपं आहे पण त्यांचं संगोपन झालं पाहिजे, त्यांना वाढवली पाहिजेत आणि आमचं लक्ष झाडं आम्ही किती लावतोय याच्यापेक्षा ती झाडं कशी जगवली जातील याचंही नियोजन आम्ही आमच्या फाउंडेशनच्या वतीने आमच्या शिवसेनेच्या वतीने करणार आहोत। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या ओवीप्रमाणे आमचं एक छोटंसं मंडळ आहे या मुक्काम बीड खुर्द गावी। जय महालक्ष्मी सेवा संस्था। जय महालक्ष्मी सेवा संस्थेचा उद्देशच आहे की सामाजिक आणि शैक्षणिक कसं आपल्याला समाजाला आपल्याला कशी उन्नती करता येईल या युक्तीप्रमाणे नेहमीच कार्य करत असते। पण हे कार्य करण्यासाठी आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन आणि त्यांच्या मार्फत आपल्याला जी वृक्ष मिळाले ते सेवा सोशल सर्व्हिस सोसायटी पुणे यांच्याकडून हे वृक्ष आले आणि या वृक्षारोपणाची जी संधी किंवा या सामाजिक उपक्रमात खारीचा वाटा म्हणून आम्हाला या संस्थेला निवडलं किंवा या आमच्या गावाला निवडलं बीड खुर्द, तर त्याबद्दल मी आमच्या जय महालक्ष्मी सेवा संस्था आणि मुक्काम बीड खुर्द मौजे बीड खुर्द यांच्यातर्फे आमदार साहेबांचे तसेच त्या सेवा संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।